असं करायचा, टाळी वाजायचा आणि शेंगदाणे दे खायला म्हणायचं आणि असं करायचं. आता म्हटलं असं काय करतोय नेमकं. सफेद कपड्यामध्ये एक माणूस आहे ना, तो रुईकडं मध्ये घुसायचा आणि बाहेर यायचा. बाकीच्या इतर लोकांची मशनभूमी तिथं होती आणि त्या मशनभूमीमध्ये आम्ही खेळायचो. म्हणजे जेणेकरून आहे ना तिथं काय करायचं बरं, भरपूर तिथं गाडगे वगैरे असायचे, बांबू वगैरे असायचे. डाकलायला लागला आजीला, आजोबाला, वडिलाला, काकाला, अशा सगळ्यांना तो डाकलायला लागला. त्याला बोलवा. नमस्कार मित्रांनो, मी मनोज कदम स्वागत करतो तुमच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचे आपले गेस्ट आहेत बाबासाहेब जाधव. त्यांनी आपल्या आयुष्यातले आपल्याला काही भीतीदायक प्रसंग शेअर केलेले आहेत. ते प्रसंग काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमची एक कमेंट आमच्यासाठी मौल्यवान आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बाबासाहेब, थोडी परिस्थिती आपली नाजूकच होती. नाजूक असल्यामुळं आपण डाले टोपले नाहीला तिकडे पिशोऱ्या गावीत होतो, कन्नड तालुक्यामध्ये. आणि पिशोऱ्या गावीत होतो म्हणजे एक झोपडीमध्ये आम्ही राहायला होतो. आणि तिथे एक जाधव सर म्हणून एक शिक्षक होते. त्यांनी आम्हाला काम करताना बघितलं. त्यावेळेस त्यांनी काय केलं, एक आईवडिलाला एक ॲड्रेस दिलं आश्रमशाळेची. सावित्रीबाई फुले आश्रमशाळा होती तिथं पिशोऱ्या गावीत. आणि त्यावेळेस आईवडिलांना त्यांनी माहिती दिल्यानंतर आम्ही दोघं तिथं शाळेत गेलो. म्हणजे आम्हाला पहिलीपासून तिथं टाकलं. 7 वर्षाचा असताना मला तिथं पहिलीत टाकलं 7 वर्षाच्या असताना. त्यानंतर लहाना बंधू होता 5-5.5 वर्षाचा, त्याला पहिलीत टाकलं. आम्ही दोघं तिथं 2 वर्ष काढले, पहिली, दुसरी आणि तिसरी. तिसरीमध्ये आम्ही ज्यावेळेस तिसरीमध्ये होतो तो मला बऱ्यापैकी कळत होतं आणि त्याला आहे ना एवढं कळत नव्हतं. त्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला रात्रीच्या वेळेस आहे ना असंच एक दिवस ते आम्ही दोघं रूममध्ये झोपलेलो होतो मुलांसोबत आणि त्याला टॉयलेट आली. आणि रात्री 12:30-1च्या दरम्यान होता. आम्ही दोघं आमच्या हॉस्टेलपासून कमीत कमी 100 मीटर अंतरावर आम्हाला आहे ना टॉयलेटला वगैरे तिथे सोय नव्हती. आणि त्यावेळेस ते टॉयलेटला जायचं होतं, त्यावेळेस आम्हाला बाहेरच जावं लागत होतं. कारण की टॉयलेटचं वगैरे बांधकाम वगैरे केलं नव्हतं, बांधकाम चालू होतं तिथं. त्यावेळेस तो टॉयलेटला गेल्यानंतर आम्ही दोघं तिथं सोबत गेलो. आणि छोट्या बंधूसोबत मी गेलो. तो घाबरला होता ना, रात्रीच्या वेळे. मग म्हणला, मला उठवलं होतं त्यांनी. मग मी गेलो त्याच्यासोबत. तर कदाचित 100 मीटर अंतरावर हॉस्टेल होतं आमचं. आणि आम्ही तिकडं दूर गेलो थोडं, म्हणजे तिकडं वातावरण थोडं गायरनचं होतं ना. म्हणजे डोंगर भाग होता ना, तर डोंगर भागामध्येच आहे ती शाळा, डोंगर भाग होता. त्यामुळं आम्ही तिथं राहायला. आणि तो लगेच तो म्हणे, भाऊ मला असं टॉयलेट वगैरे आले, माझ्यासोबत चालतं. मग मी त्याच्यासोबत गेलो. आणि एक रुईचं झाड होतं तिथं. त्याला म्हटलं इथं बस, इथं करतो टॉयलेट. आणि मी आपलं त्याच्यासमोर उभा राहिलो 5 फुटावर. आणि मी 5 फुटावर आणि पाठीमागं रुईचं झाड 5 फुटावर होतं. आणि त्याच्या पाठीमागं 5-6 फूट म्हणजे तो एक 2-3 मिनटं आम्ही तिथं शांत बसून, म्हणजे एक 2-3 मिनटं तरी किमान मी त्याच्यापाशी थांबलो. त्याच्यानंतर मी इकडं तिकडं पाहिलं. आणि इकडं एक बाग होता चिक्कूंचा. त्या चिक्कूंच्या बागाकडून हवा आली, म्हणजे खडखड आवाजाने जोरात आला. तर मी ते थोडंसं घाबरलो, इकडं तिकडं पायाला लक्ष दिलं. म्हणजे इकडं तिकडं मी बघायला लागलो. म्हणजे इकडं हवा आल्यामुळे ना ते सगळं कागद सागाचे झाडं असल्यामुळे ते आवाज खडखड आला. मी घाबरलो. मग इकडं तिकडं बघितलं आणि अचानक मध्ये मला आहे ना त्या रुईच्या झाडाखाली रुईच्या झाडाच्या बाजूला आहे ना एक सफेद कपड्यामध्ये एक माणूस आहे ना, तो रुईकडं मध्ये घुसायचा आणि बाहेर यायचा. तो पाठीमाग मोठं झाड होतं ना तो रुईचा, तो तिकडं घुसायचा आणि बाहेर यायचं. मी म्हटलं कोणीतरी असेल, मला असं कल्पना झाली. पण मग तो एका जागेवर थांबायला पाहिजे ना. तो एका जागेवर थांबला नाही. तो काय करायचा, रुईच्या झाडा पाठीमागं जायचा आणि समोर यायचा. आणि काळा पूर्ण काळा दिसायचा आणि पांढरे कपडे घातलेले होते त्याने, म्हणजे पांढरा शिपीत दिसायचा. थोडा वेळ दिसला का परत गायब व्हायचा. मी म्हणायचं कोण, पन्नी वगैरे असेल कदाचित, उडून आली असेल किंवा झाडाला गुंतली असेल, ती मला वाटलं. प्लास्टिकची पिशवी. त्यावेळेस मोठ्या कॅरी बॅग राहायच्या ना, त्यावेळेस मग मुलं वगैरे खाऊ वगैरे आणायचे ना बाजारातून, तर ते मोठ्या कॅरी बॅग यायच्या. पण त्यावेळेस ती पिशवी मला तसं वाटायचं, पण शक्यतो ती पिशवी नव्हतीच.
कारण की तिथं सगळं पांढऱ्या ड्रेसवर एक पॅन्ट आणि शर्ट घालून आणि पण तिथं चेहरा वगैरे दिसायचा नाही. तो काय करायचा, रुईच्या झाडाच्या पाठीमागं जायचा आणि पुढे यायचा. मी 2-3 वेळेस त्याला असं न पाहिल्यासारखं केलं. म्हटलं काहीतरी असेल. पण ज्या वेळेस मी त्याला विचारलं, बाळा झालं का रे अर्जुन? तो म्हणला, भाऊ नाही अजून थांब. तो नाही म्हटलं का तो बाहेर यायचा आणि मी त्याला म्हटलं का झालं का, लगेच तो मध्ये जायचा. म्हणजे असं कदाचित तो 5-6 वेळेस असं बाहेर आला आणि मध्ये गेला. पण मग मी घाबरलो, पार घाबरलो. तो जसा जसा पुढं यायला लागला का तसं तसं मी पाठीमागं सारखायचो आणि बंधूला विचारायचो, ए बाळा झालं का नाही, झालं का नाही. म्हणजे मला तिथं भीती वाटायला लागली, पण मी त्याला सांगू शकत नव्हतो ना का बाळा तुझ्या पाठीमागं काहीतरी आहे. कारण की मी त्याला सांगितलं असतं तो घाबरला असता. पण मी त्यावेळेस सांगितलं नाही. म्हणजे एक आपण स्ट्रॉंग होतो म्हणून थांबलोय तिथं. पण तो ज्यावेळेस 5 फुटाचा होता का, 5 फूट तो अलीकडे यायला लागला. त्याच्यानंतर मी त्याला परत म्हणायचो, अर्जुन झालं का रे तुझं, आवर ना. म्हणजे तो 10 मिनिटं मी तिथं थांबलो आणि माझ्या पायाखाली जमीन आहे ना अशी वाटतच नव्हती का हाय म्हणून. मी पाठीमागं चालायचो, म्हणजे रिवाज त्याच्याकडे लक्ष देऊन. तो काय करायचा, तो समोर यायचा, पुढे यायचा. म्हणजे त्याच्या जवळ जायचो. मी त्या अर्जुनला म्हणायचो, ए बाळा आवर. मग अर्जुन शेवट 10 मिनिटाच्या नंतर तो म्हटला, भाऊ माझं झालंय, चल आपण जाऊ. तर मी त्याला म्हटलं चल ना मग पळ ना. मग मी त्याला तो माझ्याकडे पळत आला. मी तसा त्याचा हात धरला आणि म्हणजे तिथून आम्ही मागं लक्ष देतोय असं पाठीमागं बघतो. तो मागं तसाच करायचा, रुच्या पुढं यायचा आणि परत पाठीमागं जायचा. मग तो असं करता पर्यंत कमी मी 60 मीटर अंतर तरी कापलं. त्याच्यानंतर तो बऱ्यापैकी आमच्या जोपर्यंत उजाड होतं का तोपर्यंत उजाडपर्यंत आला. आणि जे शाळेचं ग्राउंड होतं, शाळेच्या ग्राउंडच्या पलीकडूनच ते 100 मीटरच्या अंतर. म्हणजे आम्ही आजूबाजूच्या जवळ आसपास आणि छोट्या लाईटी होते, कोणत्या त्या लाल लाईटी असायच्या बघा, त्या लाल लाईटी असायच्या. आणि त्या लाईटीचा पार उजाड त्या कालावधी पुरताच राहायचा, तिकडे उजाड नसायचा. आणि सगळीकडून जंगल होतं तिथं, आतून पण तसेच जंगल आहे. आणि इंग्लिश स्कूल शाळा होती बाजूलाच, इंग्लिश स्कूलची शाळा होती तीच खाली. ती स्टँडर्ड असल्यामुळे तिथं लाईटी वगैरे तिचा फोकस राहायचा, पण तो तिकडे यायचा नाही. आणि त्यावेळेस आम्ही ना, ज्यावेळेस मी हॉस्टेल जवळ येताच मी थांबलो आणि पूर्णपणे बघितलं. त्यावेळेस बघितलं का त्याच्यानंतर तो दिसला नाही. आणि मग परत मी लहान्या बंधूला म्हटलं, तू जा रे घरात, रूममध्ये जा आणि तिथं पोरापाशी झोप. आता माझे मित्र भरपूर होते ना तिथं, एकाच हॉलमध्ये राहायचो आम्ही. मग मी बाहेर आलो. अचानक मी परत तिकडे लक्ष दिलं, परत तो तसा तिथं होता, त्याच जागेवर होता. आणि त्यानंतर मग अक्षरशः एवढी भीती वाटली, रात्रभर झोपलो नाही. आणि त्यानंतर मग मला 2 दिवसानंतर माझ्या मित्राने सांगितलं, तो तिथलाच होता, तो बी गरिबी कुटुंबामधलाच होता. आणि तिने जेव्हा सांगितलं ना असं झालेलं आहे बाबा इथं, त्यावेळेस मी जास्त घाबरलो. ज्यावेळेस तर मी ते प्रकरण पाहिल्यानंतर आहे ना, त्या माणसाला पाहिल्यानंतर मी जास्तच घाबरलो. तिने जेव्हा सांगितलं त्यावेळेस मी आजारी पडलो. 8-15 दिवस मी घरी चालले गेलो. आणि घरच्यांना पण सांगितलं असं माझ्यासोबत झालंय. मग त्यांनी मला असं देवाकडे वगैरे जाऊन घेऊन गेले, थोडंफार म्हणजे दर्शन वगैरे करून एक छोटंसं ताईत वगैरे मला दिलं. त्यावेळेस मी परत मग त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणारच होत्या, पेपर होते ना. तर मग त्या 8 दिवसासाठी मी पेपर तिथं द्यायला गेलो, पेपर वगैरे दिले. लहान्या बंधूला मी म्हटलं, मग लहान्या बंधूला मी सांगितलंच नव्हतं, कारण की तो घाबरेल म्हणून तो तिथं थांबला नसता ना. त्यावेळेस तो एकटा होता ना राहायला तिथं. पण मी घरच्यांना सांगितलं असं माझ्याकडून झालंय. आणि त्याच्या मागच होता तो आणि मी खूप घाबरलेलो होतो. आणि तिथं ती घटना झालेली आहे. काय घटना झाली होती तिथं? मला कदाचित वाटतं तिथं आहे ना असंच म्हणजे एक हेच लोकांचे मारामारी झाले नव्हते ना त्या इंग्लिश स्कूलमधल्या लोकांनी. तर तिथं मला वाटतं काहीतरी अपघात झालेलाच होता. एक आजूबाजूला काहीतरी मला एवढं आठवत नाही, पण 100% अपघात झाला होता हे मला माहिती आहे. कारण की तिकडे जायला लोक घाबरत होते. ज्यावेळेस मला कळल्यानंतर काही तिकडं अपघात झालेले होते आणि तिकडं असंच काहीतरी कोणीतरी फाशी वगैरे कोणतरी घेतलेली होती. तिथं एक लिंबाचं झाड होतं त्याच्या बाजूलाच, तिथं कोणतरी फाशीची घेतलेली होती असं मला माझ्या मित्राने सांगितलं होतं. पण ते 100% ती घटना होती
का दुसरी 2-3 घटना पण भरपूर झालेल्या होत्या तिथं, कारण की ते जंगल होतं ना. तिथे लोक म्हणजे टुकार लोक म्हणतात ना, त्या प्रकार लोक तिथं भरपूर यायचे, बसायचे रात्रीच्या वेळ. मग त्या घटना भरपूर तिथं झालेल्या होत्या. आणि त्याच बाजूला म्हणजे एक 200 मीटरवर समजा आपलं हॉस्टेल होतं. आणि ह्या गोष्टी मग त्याच्यानंतर मी 3रीपर्यंत तिथं शिकलो. आणि मग मी 4थीला ॲडमिशन माझ्या गावाकडे घेतलं, बिडकीनला गेलो. आणि परत एक अशी गोष्ट झाली, म्हणजे माझाच मोठा बंधू आहे, चुलत बंधू आहे तो आणि मी एका पुलापाशी ना एक खेळायचं, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या त्याच गावी, म्हणजे त्याच दुसऱ्या तिथून एक फारोळा म्हणून एक वासडी म्हणून एक गाव आहे, तिथे पेढा फेमस आहे. वासडी, मेगाव वासडी म्हणून एक तिथं पेढा भेटतो, बऱ्यापैकी क्वालिटी पेढा असतो. आणि त्याच्या आजूबाजूलाच आमच्या खोप्या होत्या, म्हणजे आई वडील डाले वगैरे टोपले न्यायचे ना, त्याच्या आजूबाजूलाच एक खोप्या होत्या 100 मीटरच्या अंतर, आजूबाजूला 60-65 अंतरावर गावाच्या कडालाच होते. हा म्हणजे, आणि त्याच्या बाजूला एक पूल होता, म्हणजे पूल म्हणजे कसं होतं, ब्रिज असतो बघा, ब्रिज होता. आणि ब्रिजच्या खाली एक मशनभूमी होती, म्हणजे पहिले काही मशनभूमी बांधलेल्या नव्हत्या, तो ओपन नदीच्या कडाला वगैरे असायच्या. तर आता आम्हाला एवढं काही कल्पनाच नव्हती ना. ती घटना जी घडली ती एक नॉर्मल वाटली मला, पण ही घटना बेकार होती. माझा बंधू होता, तो 12-13 वर्षाचा होता आणि मी आपलं 10 वर्षाचा असेल, कारण की 2-2.5 वर्षांनी तो मोठा होता माझ्यापेक्षा. आणि त्याला बऱ्यापैकी कळत होतं, मला पण थोडंफार कळायचं, असं नाही का मी कळत नव्हतं, पण कळायचं मला. त्याच्यासोबत मी ना खेळायचो, दिवसभर त्याच्यासोबत खेळायचं. अशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या त्यावेळेस, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं मी त्याच्यासोबत खेळायचो. आणि इतर लोक आता कसे, गरीबी लोक कसे करायचे, त्या पुलाखाली जाऊन बसायचे. आता जे वंचित राहिलेले जे लोक राहायचे नाही का, आता गरीबी लोक कसे पहिले वातावरण तसं राहायचं ना. आम्ही एवढं परिस्थिती एवढी मोठी नव्हती त्यावेळेस, लहानच होतो आम्ही त्यावेळेस. मी ना त्या गरीब लोक काही मागून आणले का त्यांच्यासोबत जेवण वगैरे करायचो, म्हणजे तिथं खेळायचो. मग ते द्यायचे, ते बाळा घे फळं, आंबे आणले तर आंबे द्यायचे. हाच सीझन राहायचा ना, आता उन्हाळ्यात होतं ना, सुट्टी असल्यामुळं मी त्यांच्यासोबत जायचो खेळायला वगैरे तिथं. तर मग माझा लहान मोठा बंधू आणि मी खेळायला लागलो, म्हणजे आम्ही कमीत कमी 15-20 दिवस तिथं मी खेळलो. आणि तिथे एक कुत्री जणलेली होती आणि तिला 2 पिल्लं होते. आणि आम्ही पुलावरून बघितले का ते ससे दिसायचे खाली, कुत्र्याचे पिल्लं मला ससे दिसायचे. आणि त्याला पण काय वाटायचं माहिती आहे का, हे ससेच आहेत. हा, मोठ्या बंधूला त्याला वाटायचं हे ससे आहेत. आणि तो काय करायचा, कुत्रे घेऊन यायचा आणि त्याचे पाय बांधायचा आणि परत ते पुलाखाली सोडायचा, चरू दे म्हणायचा, ससे आहेत ते चरू दे. आणि माझा भाऊ ठीक आहे चरू दे, पण मग आता एवढं कुठं, जाळी हिरवगावत चारा ना त्याला, वरतून कुठं. आता लंबी चराट वगैरे, दुरी वगैरे, आपले सुतळ वगैरे घ्यायचे, बांधायच्या आणि ते कुत्र्याचे पाय बांधायचे आणि त्याला खाली सोडायचं. हे संध्याकाळची गोष्ट होती, म्हणजे आम्ही संध्याकाळी खेळायचं तिथं, उजाड असायचा ना, लाईटीचं गाडीचं वगैरे उजाड राहायचा ना, गाड्या अपडाऊन करायच्या तिथं. आणि संध्याकाळी 6:30च्या टायमिंगला आम्ही तिथं खेळायचो, कबड्डी वगैरे खेळायचो पोरांसोबत. आणि तिथंच आजूबाजूला समजा ते त्यांचं मशनभूमी तिथंच होती, बाकीच्या इतर लोकांची मशनभूमी तिथं होती. आणि त्या मशनभूमीमध्ये आम्ही खेळायचो, म्हणजे जेणेकरून आहे ना तिथं काय करायचं, भरपूर तिथं गाडगे वगैरे असायचे, बांबू वगैरे असायचे, पण भीती नसायची ना. आता तिथं भरपूर लोक वागायचे ना तिथून, पण ते आपल्याला कल्पना नव्हती ना हे असं घडेल म्हणून माझ्यासोबत आणि त्याच्यासोबत. पण ज्यावेळेस ते ससे झाले का, आम्ही ससे म्हणून त्याच्या मागं फिरायचो. ते कुत्र्यांचे पिल्लं होते छोटे 2, त्यांच्या मागं फिरायचो. 2-3 दिवस सारखं तसंच झालं. एक दिवस असं झालं का वातावरण पावसाचं झालं आणि खूप म्हणजे वारा वावदन पूर्ण, म्हणजे हवा खूप असं बेकार हवा यायला लागली ना, इकडून हवा. आणि संध्याकाळच्या 6चा टायमिंग थोडेफार पाऊस पडायला लागला, म्हणजे जूनचा महिना होता, म्हणजे कसं हव्या वगैरे मोठे वातावरण बदलतात ना सगळे. त्यावेळेस मी आणि तो बंधू ना वाऱ्याला घाबरून आम्ही कुठं गेलो, तिथं गेलो त्या पुलाखाली घाबरलो ना आम्ही. मग तिथं गेलो आणि मग ते आम्हाला परत त्या पावसामध्ये दिसले ते ससे. पण ते कुत्रे नंतर मग कुत्रे दिसलेच नाही आम्हाला, ते ससे दिसले का आम्ही त्याच्या मागं त्या सशा मागं पळालो, म्हणजे 15 मिनटं आम्ही तिथं पळालो. मग ते ससे आम्हाला भेटले नाही. पण नंतर मग कुत्रे संध्याकाळच्या वेळेस ते ना ससे म्हणून आम्ही ते 2 कुत्रे धरले तिथले, ते बारीक पिल्ले, आणि घरी घेऊन आलो.
आणि आईला तो म्हणायला लागला ससा आहे. मी म्हणलो ससा नाही, ससाच्या आबी. पण ते आम्हाला ससे दिसायचे आणि त्यांना कुत्रे दिसायचे घरच्यांना. पण ते ससेच होते की कुत्रे होते नक्की? म्हणजे तेच नव्हतं माहिती ना. आता आम्ही लहान होतो, आम्हाला फक्त ते ससे दिसायचे आणि घरचे म्हणायचे कुत्रे आहेत, ते पांढरे कुत्रे आहेत. आणि आम्हाला काय वाटायचं ससे आहेत ते टुनुक टुनुक पळायचे ना, ते इंग्लिश ससे वाटायचे पहिले. ते बारीक बारीक पिल्लं राहायचे, एवढे एवढे बारीक पिल्लं. म्हणलं ससेच आहेत, कारण कल्पना होती ना आम्हाला. आता आम्ही भिल्ल समाजाच्या लोकांसोबत राहायचो ना तिथं. ते ससे आणायचे बारीक बारीक, त्यांनी पाळलेले शिकार वगैरे करायचे ना, ते बारीक बारीक ससे आणायचे. मग ते आम्हाला काय वाटतं हे ससेच आहेत. मग ते दोन्ही कुत्रे आम्ही घरी घेऊन आलो. घरचे म्हणले बाबा हे कुत्रे आहेत, हे ससे नाहीत. मग त्यांनी आम्हाला मग मला मारलं, घरच्यांनी मारलं, आजीने मारलं. मग मी काय केलं, ते कुत्रे सोडून दिले. आणि आमच्या भाऊने काय केलं, मग तो गपचीप घरात जाऊन बसला आणि त्यांनी काय केले, भाकर खाल्ली. टोपल्यात बसला, संध्याकाळी 7:30चा टायमिंग होता. भाकर वगैरे खाल्ली. भाकर खाल्ल्यानंतर फक्त त्याला एकच आठवायचं, ससे आणून द्या. तो असं म्हणायला लागला की मला ससे आणून द्या. आणि मी दमलेलो होतो त्याच्यासोबत खेळताना. मी आपल्या एका कोपऱ्याला बसलो आणि त्यावेळेस पार त्याला अचानकच आज झालं, त्यांनी दात खेळायला लागला त्याचे. बेशुद्ध पडला तो अचानक मध्येच, असं बोलता बोलता का मला ससेच पाहिजे, ससेच पाहिजे, ससेच पाहिजे. मग तो पार बेशुद्ध वगैरे पडला आणि त्याच्या तोंडावर पाणी वगैरे मारून ते दात खेळ वगैरे काढले त्याची. आणि त्याच्याकडे बघितलं तर मग मला घरच्यांनी सांगितलं बाबा याला बाहेरचं झालंय. आता घरच्यांनी जे सांगितलं ते आपलं मान्य करावंच लागेल ना. आता जुने लोक आहेत, त्यांना काय वाटलं याला बाहेरचंच आहे, आणि ते 100% बाहेरचंच होतं. तर तो मला बोलवायचा, इकडे ये, इकडे ये. आणि मी आपलं घाबरलो त्याला. बाहेरचं म्हटल्यावर भूत लागलं त्याला असं म्हटलं घरच्यांनी. भीती वाटणार. हां, मग मी घाबरलो. मग मी काय केलं, मी आपलं बाहेर पलीकडे जाऊन बसलो, परत खोपीमध्ये जाऊन बसलो. आपलं शांत पावसाचं वातावरण तेच होतं, बेकार वातावरण होतं. त्यामुळं मग ती भीती त्या पावसाची भीती वेगळी आणि याची भीती वेगळी. त्यावेळेस भूत म्हटल्यावर मग तो काय करायचा, मलाच बोलवायचा, तू इकडे ये, आणि टाळी वाजायचा. काय करायचा, असं करायचा, टाळी वाजायचा, आणि इकडे ये, तू इकडे ये. तो मला 3-4 वेळेस तो असाच म्हटला. आणि नाही आला तर तो काय करायचा माहिती आहे का, मी नव्हतो गेलो 3 वेळेस त्याने आवाज दिला पण मी गेलोच नाही. पण मग तो लगेच पार गाडीतून खाली उतरायला लागला. गाडीतून आहे ना खाली उतरायला लागला, असा करायला लागला. आजीला, आजोबाला, वडिलाला, काकाला, अशा सगळ्यांना तो डाकलायला लागला. त्याला बोलवा. म्हणजे तो वेगळाच. तो त्याचे डोळे वगैरे असे पांढरे बेकार रागाने बघायचा, पार मोकार, पार मायाकडे असं बेकार. मग तो मला जवळ केलं त्याने. मी गेलो. तो काय करायचा, मध्ये चालूमध्ये गाडी चालू केली आम्ही, आणि लगेच असं दोन टाईट करायचा हात आणि असं दाबायचा. आणि मी माझ्यापाशी, आणि मी त्याच्या बाजूला बसायलो होतो, काकाच्या बाजूला, आणि आजोबा आजीच्या बाजूला बसलेलो होतो. आणि तो मध्ये होता. ती एक काली पिवळी गाडी होती, ते जिबडं नसते काय, जिबड्या प्रकारे. हां, ती काली पिवळी एक गाडी होती. आणि त्यांनी त्या गाडीमध्ये आम्ही मधल्या सीटावर बसलो होतो. आणि मला भीतीच. आणि तो लगेच अर्ध्या रस्त्यामध्ये गेलो आम्ही. कमी कमी 30-35 किलोमीटर जायचं होतं आम्हाला. म्हणजे आम्हाला त्यांना वाटलं नाही याला भूत आहेत, म्हणजे सगळ्यांनाच वाटलं ते भूत आहे. मला सांगितलं तर भूत आहे, त्याला भूत लागलं आहे म्हणून. मग आमच्या मामाकडं आम्ही त्याला घेऊन जाणार होतो. आणि तो मध्ये काय करायचा, असा करायचा, टाळी वाजायचा आणि शेंगदाणे दे खायला म्हणायचा, आणि असं करायचा. आता म्हटलं असं काय करतोय नेमकं, हे पाहिजे आणि शेंगदाणे द्या. फुटाणे दिले, शेंगदाणे दिले, बिडी दिली त्याला, बिडी बी मस्त. आणि तू इथंच बस, मला म्हणा तू इथंच बस, इथं जाऊ नको. मी घाबरलो पार. त्याला हा कधी बिडी नाही पिला, कधी काही नाही, असं कधी केलंच नाही. माझा प्रसंग हा कधी आलाच नाही ना माझ्यासोबत. आणि अचानक मध्ये असं बोलतोय, बिडी द्या मला. त्याला बिडी दिली तिथंच वडिलांनी. आणि राग येत होता वडिलाला, आजी आजोबांना राग येत होता त्याच्यावर. पण ती प्रसंगच बेकार होता. त्याला तो थोडी म्हणत होता. तो त्यांना माहिती झालं ना आजी आजोबाला का बाबा याचं भूत तेवढा मागत आहे, बिडी द्या म्हणून. त्याला बिडी द्यायचं, नाही दिलं तर तो नगडी दाबायचा त्याचा. त्याला काही दिलं नाही का, थांब पुढं देऊ, गाडी थांबव, नाही तर गाडी थांबवून टाकेन, असं. म्हणजे एक वेगळंच प्रकरण त्याचं. म्हणजे ते रुद्र अवतारासारखंच करायचं तो, वेगळंच. म्हणजे एक
असं कसं आता आपण नॅचरली कसं शांत बसून बोलू शकतो तसं नव्हता तो. मग तो असा रागीट करायचा, याचं नरडं दाब, त्याचं नरडं दाब आणि मला द्या. आणि त्याला शेंगदाणे द्यायचं, शेंगदाणे लगेच काय करा तो एक एक खायचा नाही, असा खायचा आणि लगेच असं करायचा आणि टाळी वाजवायचा. अरे म्हटलं याला झालंय तरी काय. पण इथून तिथून मी पार त्याच्यासोबत होतो ना, तर आम्हाला तिथं 11:30 वाजले. कुठं? मामाच्या इथं जायला. आणि मामाच्या इथं जायला 11:30 वाजल्यानंतर तो वेशीच्या आतमध्ये तो मग ज्यावेळेस आम्ही गावामध्ये प्रवेश केला ना, त्यावेळेस त्याचं जरा वातावरण एकदम थंड झालं आणि बेसूदप्रमाणे तो शांत बसला. ज्यावेळेस आम्ही मामाकडे गेलो आणि मला भीतीच, त्याचं घाबरलेलो ना मी खूप घाबरलेलो, फार नकोशी झालं होतं त्याच्याकडे. मी 2 दिवस झाले मी त्याच्याकडे जायचो नाही झाल्यानंतर. पण आता परत मामापर्यंत आलो का, मामापर्यंत आल्यानंतर मामाच्या अंगात पीर येत होता. मग पिरापाशी आम्ही काय केलं, त्याला पिरापाशी बसवलं आणि मामाने मग हातात तांब्यात पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावर 3दा पाणी मारलं. मग त्याने डोळे उघडले. मग तो असं म्हटलं मी कुठं आलो इथं. त्याला तो कळलंच नाही ना तो कधी आला इथपर्यंत, त्याला माहितीच नव्हतं. आणि त्यावेळेस म्हटलं मी इथं कुठं आलो आणि बाबड्या कुठे आहे. आता मला बाबासाहेब बाबड्याचं मला प्रेमाने बाबड्या म्हणायचा, बाबड्या कुठे इथं आणि तो तिकडं बसलाय म्हणलं. मग मला त्याला बोलवा आणि आपण कधी आलो भाऊ इथं, मला तो विचारायला लागला. अरे म्हटलं गाडीत आलो म्हटलं आपण बसून, तू सोबत आला सोबत. आता मी आपलं बोळापणात तो बोलायला लागला तर मी त्यासोबत बोलायला लागलो. पण नंतर मामाने मग त्याच्यावर पाणी वगैरे, मग त्याला एक छोटीशी पेटी दिली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला तो बाजूला गेल्यानंतर आम्हाला मग मी तिथं बाजूला बसलो आणि तो थोडं जेवण वगैरे त्याने केलं आणि मी मामापाशी बसलो. मग मामाने ते सगळं सविस्तर सांगितलं का बाबा त्याला असा एक माणूस लागला होता, तो त्या विशीच्या बाहेर बसलं, म्हणजे तो विशीच्या बाहेरच होता, तो आपल्यापर्यंत आला नाही आहे, पण याला बाहेरचं झालं होतं 100% आहे. आणि त्यामुळं मग मी 2-3 दिवस तर त्याच्याकडे गेलो नाही. पण हा प्रसंग म्हणजे खूप बेकार होता. म्हणजे त्याच्या जीवाला जर काही झालं असतं कदाचित सगळीच फॅमिली, आम्ही समजा रोडवरच राहायला होतो ना, निवारा वगैरे काहीच नव्हतं. ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे बघा. आणि कोणाला वाटत असेल ना का बा एकीन भूत वगैरे नाही, तर मी सांगू शकतो का आहेत, 100% आहेत, भूत आहेत. ज्याला नाही वाटत ना नाही आहे सिद्ध करावं, तर त्यांनी 100% अमावस्या पौर्णिमेला बाहेर जावा, मसनवाट्यात जावा, बघावा. त्याच्या राशीत जर असलं तर 100% त्याला भेटल. नसेल तर त्याच्यात तो कदाचित त्याची रासच नसली बसले तर तो कशाला भेटल. त्याच्या राशीवर असतं, ज्याचा पाय हलका असतो, ज्याचं सगळे सारखेच थोडी सांग. आता 5 बोटं थोडी सारखे नसतात, 5 बोटं सारखे नाहीत, पण ज्याला प्रसंग येतो त्याला 100% येतो. आणि या गोष्टी घडतात, अक्षरशः घडलेल्या आहेत आणि माझ्यासोबत घडल्यात असल्यामुळं मी घाबरलो होतो. मी दोन्ही प्रसंगामध्ये खूप घाबरलेलो आहे, एक त्या लहान बंधूच्या वेळेस आणि हा मोठ्या बंधूच्या वेळेस. म्हणजे ह्या प्रसंग असा कधी कोणावर येऊ नये. आले तर अन्यथा देवधर्माकडे जायला पाहिजे. तुम्ही कोणताही देव असू द्या, तुमच्या घरातला कुलदेवता असू द्या, त्याच्यापाशी तुम्ही 100%. तुम्हाला जर विचित्र प्रकार वाटायला लागले, याच्या बॉडीमध्ये विचित्र करतोय हा, तर तुम्ही 100% देवधर्माला जाणं योग्य वाटेल, मी तर सांगेल. धन्यवाद दादा, तुम्ही इथे आलात आणि तुमचे प्रसंग आमच्यासोबत शेअर केले. तुमचे प्रसंग अतिशय भीतीदायक होते आणि ते ऐकून आम्हालाही असं कुठेतरी वाटलं की भूत खरंच आहेत या जगात. पुन्हा एकदा आमच्या टीमकडून तुमचं मनपूर्वक आभार मानतो आम्ही की तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तुमचे प्रसंग सांगितले त्याबद्दल. धन्यवाद.